प्रभातजी लोढा साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला दुसरे विशेष उपस्थित असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन, वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशन न्यूयॉर्कचे डायरेक्टर आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीचे अध्यक्ष विजय कलंत्री साहेब यांचंही आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. माझे सर्व सहकारी उपाध्यक्ष, सर्व एक्सपर्ट कमिटी चेअरमन, गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आणि सर्व सदस्यांचं महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या 94व्या वार्षिक सभेच्या पूर्वी कौशल्य विकास या विषयावर आपण विशेष मार्गदर्शन करण्यासाठी जी परिषद आयोजित केली त्यामध्ये राज्याचे कौशल्य विकास मंत्री स्वतः उपस्थित राहिले. आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय हुशार, अभ्यासू माणूस आणि संपूर्ण जगभर ज्यांची ख्याती आहे आणि ज्यांच्या नावातच मंगल आहे याचा शुभ सुरुवात ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची केली अशा नामदार मंत्री महोदयांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जे राज्याच्या व्यापार, उद्योग, सेवा आणि कृषी उद्योग सेवाची शिखर संस्था म्हणून गेले 95 वर्ष या राज्याच्या विकासामध्ये आपलं बहुमूल्य योगदान देत आहे. शेठ वालचंद हिराचंद, शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, बाबासाहेब डहाणूकर या मान्यवरांनी स्थापन केलेल्या या चेंबरचं त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून महाराष्ट्रीयन उद्योजकांना वेगवेगळ्या व्यापार उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय अविरत असं काम केलं. आजचा महाराष्ट्राचं आपल्याला जे औद्योगिकरण दिसतंय त्याचं फाउंडेशन हे महाराष्ट्र चेंबरच्या सर्व संस्थापक संचालक मंडळानं केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे. अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन या राज्यातल्या उद्योगाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. देशाच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था असलेल्या फिक्कीचं प्रमोटर म्हणून सुद्धा महाराष्ट्र चेंबर आणि चेंबरचे अध्यक्ष वालचंद हिराचंद यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण होती. महाराष्ट्र चेंबरचं या राज्याच्या विकासातलं योगदान एक वाक्यात जर सांगायचं असेल तर या राज्याला महाराष्ट्र हे नाव या चेंबरनं दिलेलं आहे. हे चेंबरचं हे नाव 1927 पासून आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ते महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे महाराष्ट्र चेंबरच्या ऑफिसमधून चालायचं आणि ज्यावेळी ही 2 राज्य करायचा निर्णय झाला आणि या राज्याला नाव काय द्यायचं हे महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात बसून या राज्याला महाराष्ट्र हेच नाव द्यावं असा निर्णय झाला आणि हा आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा गोष्ट आहे. चेंबरच्या ज्या 25 व्हर्टिकलमध्ये चेंबर पूर्ण राज्यामध्ये काम करते त्यामध्ये टुरिझम आणि स्किल डेव्हलपमेंट हे 2 महत्त्वाचे व्हर्टिकल आहेत. टुरिझमसाठी चेंबरनं गेल्या 10 वर्षामध्ये औरंगाबाद, नाशिक आणि कोकण या 3 ठिकाणी राष्ट्रीय स्वरूपाच्या पर्यटन परिषद घेतल्या ज्याचा अतिशय चांगला फायदा महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला झाला आणि त्या खात्याचे मंत्री आज आपल्यासमोर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला उपस्थित आहेत. कौशल्य विकासमध्ये चेंबर गेले अनेक वर्ष सातत्यानं काम करते. चेंबर स्टार्टअपमध्ये काम करते, चेंबर इन्क्युबेशन सेंटरमध्ये काम करते. कौशल्य विकास करणाऱ्या संस्था या चेंबरशी सगळ्या अफिलिएटेड आहेत. त्यांच्या अनेक वेगवेगळ्या समस्यासुद्धा आहेत. परंतु राज्याचं जे धोरण आहे कौशल्य विकासासाठी, केंद्र सरकारचं जे धोरण आहे युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून नवीन उद्योगासाठी प्रोत्साहित करण्याचं, त्यांना रोजगारासाठी प्रोत्साहित करण्याचं, तर सरकारच्या बरोबरीनं चेंबर यामध्ये काम करेल अशी ग्वाही आम्ही या निमित्तानं मंत्री महोदयांना देतो. त्यांच्या आजच्या आगमनानिमित्त चेंबरने येणाऱ्या काळामध्ये 7 सूत्री कौशल्य विकासाच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम तयार केला आहे. त्याचंही अनावरण आम्ही औपचारिकरित्या आज आदरणीय नामदार मंगलप्रभातजी लोढा यांच्या हस्ते करणार आहोत. मी या बाकीच्या सगळ्या फॉर्म्युलेमध्ये फार वेळ घालवणार नाही. मी आमंत्रित करणार आहे आदरणीय नामदार मंगलप्रभातजी लोढा यांना. कौशल्य विकास या विषयावर चेंबरनं काय करावं असं त्यांना अपेक्षित आहे. सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि अतिशय कार्यक्षम आणि तडफदाराचे मंत्री महोदय आपल्याला या 2 खात्याला लाभल्यामुळं या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये करता येईल आणि चेंबर या दोन्ही क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करते. त्या कामाला अधिक चांगली गती आपल्याला या निमित्तानं देता येईल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी नामदार लोढा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन आमचे मित्र आदरणीय विजय कलंत्री यांनी संक्षिप्तमध्ये शुभेच्छा द्याव्यात आजच्या कार्यक्रमाला. Mr. Lalit Gandhi, President of Maharashtra Chamber of Commerce, our Honorable Minister Sri Mangal Prabhatji Loda, we are very happy that he has come and spared his valuable time. My other colleagues on the dais and our friends. The topic chosen is very good and very appropriate. We need to have skill development and tourism, both are important portfolio which Mangal Prabhatji has been given and entrusted with. And I hope that these both areas which were lacking development and much more potential which is there in tourism as well as in
skill development where even Prime Minister is very keen. See Modi ji ke something has to be done in skill development. And when we have to grow 5 trillion economy by 2025-27 and then by 2030 we have to have 10 trillion economy. We need skilled people, we need intellectuals, we need tourism, we need roads and networking. So I think with Mangal Prabhat ji in the saddle, we hope in times to come we will see much more is done in this area of skill development tourism. I wish Maharashtra Chamber all the best and I hope we all contribute to the development of Maharashtra. Thank you. Jai Maharashtra, Jai Hind. आणि मी आता आमंत्रित करतो नामदार श्री मंगल प्रभातजी लोढा सर. महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर के अध्यक्ष मेरे मित्र माननीय श्री ललित गांधी जी, वर्ल्ड ट्रेड सेंटर के चेयरमैन और जो महाराष्ट्र के अंदर एक जाना पहचाना नाम है ऐसे श्री विजय कलंत्री जी, मंच पर बैठे हुए शुभांगी ताई तिरोडकर जी, करुणाकर शेट्टी जी, उमेश दशरथी जी, सुधाकर देशमुख जी, जांबड़ जी, मानगावे जी, कुणालकर जी और महाराष्ट्र के कोने कोने से आए हुए व्यापार और इंडस्ट्रीज़ को रिप्रेजेंट करने वाले मेरे भाइयों बहनों, मुझे बताया गया कि ये एजीएम है और हर साल होती है एजीएम आपकी एनुअल जनरल मीटिंग, हर साल हो गई, हर साल आप एजीएम करते हैं. लास्ट मीटिंग कहाँ हुई थी आपकी? बॉम्बे में होती है. अच्छा, वैसे शुरू से पहले इसका हेडक्वार्टर मुंबई के अंदर ही है? हेडक्वार्टर मुंबई. अच्छा, और ब्रांचेस कितनी है आपकी महाराष्ट्र में? 36 में ऑफिस है सब जगह. ऑफिस है सब जगह? अच्छा, मतलब बड़ा सेंटर है आपका, बड़ा चैम्बर है ये. ऐसा है कि आज देश एक दौराए के ऊपर आकर खड़ा हो गया है. दौरा ऐसा है कि एक तो पिछले 70 साल तक हमने क्या खोया क्या पाया उसका हिसाब है, और एक आने वाली पीढ़ी को हम क्या देकर जाएंगे उसका टारगेट है. मेरे को एक महीना भर हुआ है मंत्री पद स्वीकार किए हुए, 1.25 महीना हुआ है. डिपार्टमेंट आए हुए 1 महीना हुआ है. 1 महीना भी पूरा नहीं हुआ अभी. तो जब मैं, आप में से कई लोग मुझे जानते हैं, प्रकाश जी मेरे इलाके में रहते हैं, वोटर हैं मेरे, और भी कई लोग मेरे इलाके में रहते हैं. तो 27 साल से मैं एमएलए हूँ. पहली बार मंत्री बना. पहले तो मुझे ये समझ में नहीं आया कि 27 साल मेरे को इंतज़ार क्यों करना पड़ा. तो उसका जवाब यही लगा मुझे कि मेरी अच्छाई है कि बुराई है, वो ये है कि मैं आप में से एक हूँ. इस देश में शायद व्यापार करना, और वो भी खुद के नाम से व्यापार करना, शायद बड़ा गुनाह है. पर ये गुनाह करने में मुझे कभी शर्म नहीं लगी. मैंने हर समय कोई चीज़ छुपाया नहीं, दूसरे के नाम से नहीं किया, जो किया खुलेआम करता रहा. और उस बात का मेरे को प्राउड फीलिंग है. और मेरी आपसे भी सबसे कहना है कि बीच में जो एक समय आया था कि व्यापारी मतलब ये, व्यापारी मतलब वो गलत है. हम हैं तो ये सरकार है, हम हैं तो समाज है, हम हैं तो ये सारा सिस्टम चल रहा है. हम लोगों को रोजगार भी देते हैं, हम टैक्स भरने में भी कंट्रीब्यूट करते हैं, और हम हर तरीके से समाज में एक्टिव भी रहते हैं. कौन सी ऐसी प्राकृतिक विपदा है, कौन सी ऐसी समाज की ज़रूरत है कि जब आप में से बैठा हुआ, चाहे लास्ट में बैठा हुआ व्यक्ति है, चाहे आगे बैठे हुए स्टेज के लोग हैं, उनमें से किसी के कदम आगे नहीं बढ़े होंगे, किसी के हाथ खुले नहीं हुए होंगे. वो हमारे नेचर के अंदर है. हम जितना समाज से पाते हैं उसका थोड़ा बहुत कुछ समाज को देना, ये हमारे संस्कारों में शामिल है. और अब समय बदल गया. पर आप यदि भारत का इतिहास उठाकर देखें तो राजा के बाद में सबसे बड़ी वैल्यू नगर सेठ की हुआ करती थी. और राजा भी सेनापति को जितना वैल्यू करता था उतना नगर सेठ को भी वैल्यू करता था, कि उसके बिना उसका राज्य चलता नहीं था. अब हालत ये हो गई है कि व्यवसाय करना, इंडस्ट्री चलाना, व्यापार करना, हम हमारी ज़िंदगी निकाल चुके. किसी को 10 साल हो गए, किसी को 25 साल हो गए, किसी को 40 साल हो गए.
पर आने वाली पीढ़ी के पास में यदि और कोई ऑप्शन हो तो हम उसको जिद करके अपनी दुकान पे या अपनी फैक्ट्री में बिठा नहीं पाते। यूनियन वाला आ जाता है, कस्टम वाला आ जाता है, जीएसटी वाला नोटिस भेजता है, इनकम टैक्स वाला फ़ोन करता है, और कोई नहीं तो और कोई आके डराते रहते हैं। और इस देश में इतने कानून हैं कि कोई भी एक व्यक्ति ऐसा नहीं मिलेगा जो कहता है कि मैंने ज़िंदगी में कोई कानून नहीं तोड़ा हो। यहाँ कानून टूटते ही हैं। मुझे धीरूभाई अंबानी की एक बात बहुत अच्छी याद आती है, और वो उसके मैं ज़िंदगी के अंदर, जब मैं राजस्थान में हाईकोर्ट में प्रैक्टिस करता था, पिताजी हाईकोर्ट जज बन गए करके मेरे को मुंबई आना पड़ा। यहाँ पर मैं 1800 रुपये की नौकरी